आदित्य दादा, आम्ही आता निघतो. हा. उद्या सकाळी लवकर येऊ. ओके चल, चालेल चल. लवकर या. हो. दादा हा. तू पण चल आता. आज खूप काम झालं, उद्या तर अजून काम आहे. चल. हो दादा, खूप धावपळ केली तुम्ही. आज जाऊन थोडं विश्रांती घ्या. ऐका ना, मी इथेच थांबतो. मी इथून कुठेही हलत नाही प्लीज. अरे असं काय करतोस तू? झालंय आजचं काम. चल ना, आराम कर थोडा. हा, मला माहिती आहे, तेच म्हणतोय मी. सगळी तयारी झालेली आहे. उद्या सकाळी स्वयंपाकाला लागायचं आहे. स्वयंपाक पूर्ण करून ऑर्डर द्यायची आहे. त्यामुळे प्लीज मी इथेच थांबतो. मला त्या दिशावर विश्वास नाही आहे. आज तिने आपल्या गिरायकाला फितवण्याचा प्रयत्न केला. नशिबाने तिचा तो प्लॅन फेल झालाय, पण ही गोष्ट तिच्या डोक्यात गेली असणार आहे आणि त्यामुळे ती अजून काहीतरी विचित्र प्लॅन करत असणार आहे. आणि आता मला रिस्क घ्यायची नाही. ती इथे येऊन आपलं नुकसान सुद्धा करू शकते. त्यामुळे मी प्लीज आज रात्री इथेच थांबतो. मला उगाच विषयाची परीक्षा घ्यायची नाही. ऍक्च्युली दादा एकदम बरोबर बोलतात. आपण कुठलीही रस न घेता दिशापासून सावधच राहायला पाहिजे. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. दिशा आणि दामिनी काकू काही करू शकणार नाहीये. नाही ना प्रीतम, प्लीज. खरंच आता कोणतीही रिस्क घ्यायची नाही. आणि उद्या सकाळी आपल्याला भरपूर काम आहे. तुम्ही पण जा आणि प्लीज आराम करा. ओके, मी थांबतो इथेच. ठीक आहे. हो दे काय असेल ते. फालतूगिरी. ते सगळे प्लॅन्स फेल जातात. तो पिंडोक माणूस, त्याला एवढं व्यवस्थित समजवलं होतं मी की या लोकांच्या पुण्यात अडकू नकोस, त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस, पण नाहीच ऐकलं माझं. त्या मूर्खाला मी किती चांगली ऑफर दिली होती. मी त्याला म्हणालेले की मी सगळं जेवण, ती संपूर्ण ऑर्डर फुकटात तुझ्या घरी पोहोचवेन. तेही नाही ऐकलं. दिशा, काय ऑफर दिली तू त्याला? फुकट देते जेवण? अगं तुला कळतंय का जरा? तू तुझं नुकसान का करून घेतेस? अगं एवढी मोठी बिझनेस वुमेन आहेस ना तू. इतके मोठे मोठे बिझनेस असतात तुझे, इतके मोठे प्लॅन्स असतात. म्हणजे तू ठरवलंस ना तर तुझ्या रस्त्यात ना असं कोणालाही हटवू शकतेस ग. कोण कुठली पारू? हा, मला एक कळत नाहीये दिशा. तुझे बिझनेस सोडून, बाकी सगळ्या गोष्टी सोडून तुझ्या प्लॅनवर का फोकस नाही करतेस तू?